प्रेक्षकांनो, मालिकेचा येणारा भाग प्रचंड थरारक ठरणार आहे. स्वानंदी आणि निकिता यांनी अतिशय हुशारीने एक ट्रॅप रचला असून श्वेताला अडचणीत पकडण्यासाठी त्यांनी एक मोबाईल ऑन करून त्याच्या रूममध्ये ठेवलेला आहे. श्वेताला मुद्दाम त्या रूममध्ये बोलावण्यात येते, पण तो तिला बाहेर मोकळ्या हवेत बोलण्याचा आग्रह धरतो. याच क्षणी आत ठेवलेला मोबाईल सर्व संभाषण रेकॉर्ड करत असतो आणि आनंद पोलिसांना घेऊन येतो. पोलिसांच्या आगमनानंतर खऱ्या अर्थाने गोंधळ उडतो. श्वेतावर गंभीर आरोप करत पोलीस त्याला रंगेहात पकडतात आणि नेमकं काय घडलं याचा थरारक उलगडा होतो. त्याचवेळी समर्पण तिथे पोहोचतो आणि सर्व प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो. प्रोमोत आपण पाहिल्याप्रमाणे निकिताला आधीच नोकरीवरून काढण्यात आले होते आणि त्याचाच बदला घेण्यासाठी हा प्लॅन स्टॉप्ड असतो. निकिता फोन करून श्वेताला सांगते की ती हार मानते आणि आपलं प्रेम मान्य करते. श्वेता तिला हॉटेलमध्ये भेटायला बोलावतो, पण तिथे पोहोचल्यावर त्याचा खरा हेतू उघड होतो. स्वानंदी बाहेरून सगळं शूट करत असते, तर निकिता त्याच्याकडून अधिकाधिक गोष्टी बोलून घेण्याचा प्रयत्न करते. तो तिला नोकरी, पैसे आणि संरक्षणाचा आमिष दाखवतो, तर ती आईच्या किडनॅपचा मुद्दा काढते. यामुळे श्वेत स्वतःच्या तोंडाने अनेक धक्कादायक गोष्टी कबूल करतो आणि इतर मुलींची नावेही घेतो, ज्यामुळे त्याच्या गुन्ह्यांचा मोठा खुलासा होतो. दरम्यान स्वानंदी आणि निकिता आत कॅमेरा ठेवण्यासाठी जातात, पण थोडासा आवाज झाल्याने श्वेताला संशय येतो. तो खोलीत शोध घेतो, पण घाईमुळे दार बंद करून पुन्हा निकिताकडे येतो. इकडे मल्लिका आणि अर्पिता घाबरलेल्या असतात, कारण श्वेता कुठे गेला आहे याची त्यांना कल्पना नसते. फोन कॉलमुळे अजून एक धक्का बसतो, कारण त्या संभाषणातूनही सत्य रेकॉर्ड होतं आणि आणखी पुरावे मिळतात. अखेर पोलीस आत घुसतात आणि श्वेताला रंगेहात पकडतात. निकिता स्पष्ट सांगते की ती जबरदस्तीने आणलेली होती. श्वेताला अटक होते आणि समरला बोलावण्यात येतं. या सगळ्यात स्वानंदी आणि निकिताही अडचणीत येण्याची शक्यता निर्माण होते, कारण त्यांचं भांड फुटणार की काय अशी भीती दोघींनाही वाटू लागते. येणाऱ्या भागात सत्य पूर्णपणे उघड होणार असून सर्व पात्रांचं आयुष्य निर्णायक वळणावर येणार आहे. अशाच पुढील भागांसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.